नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेकंड चॅप्टर मध्ये आपण डेरिव्हेटिव्हचा अभ्यास केलेला आहे. आता थर्ड चॅप्टर इनडेफिनेट इंटिग्रेशन, यामध्ये एक्सरसाइज 3.1 फर्स्ट क्वेश्चन, इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहिलेलं आहे डिफरन्शिएट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, परंतु येथे डिफरन्शिएट नाही, येथे इंटिग्रेट आहे. म्हणजे येथे आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. पहा, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन रिव्हर्स प्रोसेस आहे. सपोज आपल्याला हे माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. डेरिव्हेटिव्ह काय येते? साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉस एक्स, बरोबर आहे. म्हणजे कॉस एक्सचं इंटिग्रेशन जर घेतलं आपण तर साइन एक्स येते. म्हणजे इंटिग्रेशन हा सिम्बॉल अप्लाय करणार आपण, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स. या सिम्बॉल ऐवजी इंटिग्रेशन साठी हा सिम्बॉल, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स असल्यामुळे डीएक्स. ज्याप्रमाणे येथे डीएक्स आहे त्याप्रमाणे येथे डीएक्स, परंतु हा असा डिव्हिजन मध्ये आहे, येथे असा मल्टिप्लिकेशन मध्ये. पहा, इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स इंटू डीएक्स. कॉस एक्सचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येईल? साइन एक्स इक्वल टू साइन एक्स. परंतु आपल्याला काय करायचं आहे? प्लस सी लिहायचं आहे. येथे प्लस सी इंटिग्रेशन घेतल्यानंतर येथे आपल्याला प्लस सी लिहायचं आहे, म्हणजे कॉन्स्टंट. कशामुळे? पहा, ही डेरिव्हेटिव्ह कशाची आहे? साइन एक्सची. डेरिव्हेटिव्ह काय येत आहे? कॉस एक्स. परंतु येथे जर 5 असेल, एखादा कॉन्स्टंट असेल, प्लस सी असेल, कोणताही कॉन्स्टंट एखादा नंबर असेल, तर कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 येते, बरोबर आहे. म्हणजे पहा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स सपोज याप्रमाणे आहे, साइन एक्स प्लस सी, एखादा कोणताही कॉन्स्टंट 5, 10 एखादा कोणताही नंबर असेल. येथे सपोज 5 घेतले आपण, तुम्ही कोणताही नंबर घेऊ शकता, एखादा कॉन्स्टंट. तर याची डेरिव्हेटिव्ह काय येईल? साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येईल. आणि कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 येते, प्लस 0, बरोबर आहे. म्हणजे याची आपण डेरिव्हेटिव्ह घेतली तर कॉस एक्स येत आहे, परंतु या डेरिव्हेटिव्ह बरोबर येथे जर या फंक्शन मध्ये एखादा कॉन्स्टंट असेल तरी पण डेरिव्हेटिव्ह तीच येत आहे, कारण साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे, बरोबर आहे. म्हणजे कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय आहे? साइन एक्स. परंतु येथे सी ऍड करायचा आपल्याला. सी का ऍड करायचा? कारण सी म्हणजे काय? एखादा कॉन्स्टंट. पहा, येथे जर एखादा कॉन्स्टंट असेल, सपोज कोणताही कॉन्स्टंट, एखादा नंबर, सपोज आपण सी लिहिणार, एखादा कोणताही नंबर असेल, तर याची डेरिव्हेटिव्ह काय येईल? कॉस एक्स येईल, कारण कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाते, बरोबर आहे. या फंक्शन मध्ये जरी आपण कॉन्स्टंट ऍड केला तरी आपली व्हॅल्यू तीच येणार आहे, कारण कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह 0 आहे, बरोबर आहे. म्हणजे इकडे आपण कॉन्स्टंट ऍड करणार, इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपण कॉन्स्टंट ऍड करणार, कारण याची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण, पूर्ण याची डेरिव्हेटिव्ह घेतली आपण, तर ती काय येईल? फक्त कॉस एक्स येईल, कारण याची डेरिव्हेटिव्ह 0 होईल, साइन एक्सची डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येईल, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला सी ऍड करायचा आहे. सपोज एक्स क्यूब, याची डेरिव्हेटिव्ह काय आहे? 3x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब काय आहे? 3x स्क्वेअर. पॉवर समोर येईल, पॉवर 1 ने कमी होईल, बरोबर आहे. म्हणजे याचं जर इंटिग्रेशन घेतलं आपण, इंटिग्रेशन ऑफ 3x स्क्वेअर, तर इंटिग्रेशन काय येईल? याचं इंटिग्रेशन घेतलं तर आपण याचं इंटिग्रेशन फक्त एक्स क्यूब येईल, परंतु कॉन्स्टंट ऍड करणार आपण. इंटिग्रेशन घेतल्यानंतर कॉन्स्टंट ऍड करणार, कारण इकडे कॉन्स्टंट जरी ऍड केला आपण तर इकडे 0 होत आहे, त्यामुळे आपण सी ऍड करत राहणार याप्रमाणे. येथे इंटू डीएक्स. पहा, डेरिव्हेटिव्ह मध्ये हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, एक्स रेस टू एन. एन म्हणजे कोणता एखादा नंबर असेल, एक्सला पॉवर एन असेल, तर ही डेरिव्हेटिव्ह आपण कशी घेतो? पॉवर समोर घेतो आणि पॉवर 1 ने कमी करतो, n-1, बरोबर आहे. सपोज डी एक्स ऑफ एक्स रेस टू 5 असेल, तर आपण याची डेरिव्हेटिव्ह कशी घेतो? हा पॉवर समोर घेतो आणि एक्सचा पॉवर 1 ने कमी करतो, याप्रमाणे. आता इंटिग्रेशन मध्ये फॉर्म्युला कसा आहे? हा आहे डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला, परंतु इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन, डेरिव्हेटिव्ह साठी हा फॉर्म्युला आणि इंटिग्रेशन साठी येथे डीएक्स येईल, बरोबर आहे. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन इंटू डीएक्स. तो फॉर्म्युला कसा आहे? हा जो पॉवर आहे एक्सचा, येथे मायनस केलेला आहे आपण, येथे प्लस करणार आपण, आणि जो पॉवर प्लस होत आहे
म्हणजे टोटल पॉवर काय येईल n+1 बरोबर आहे. तर येथे n+1 याप्रमाणे आणि प्लस सी याप्रमाणे. हा आहे इंटिग्रेशनचा फॉर्म्युला लक्षात राहू द्या. आणि हा आहे डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला. इंटिग्रेशन घेतल्यानंतर आपल्याला सी ऍड करायचं आहे. पहा याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण. आता तुम्हाला फॉर्म्युला माहिती झालेला आहे म्हणजे सोल्युशन लिहिता येईल. लेट आय इक्वल टू आय म्हणजे आपण काय घेणार. आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहिलेला आहे वाय घेतो आपण. दिलेला प्रॉब्लेम म्हणजे वाय घेणार. लेट वाय इक्वल टू हा प्रॉब्लेम बरोबर आहे. म्हणजे हे फंक्शन x³ + x² - x+1. आता डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आपण dy/dx डिफरन्शिएट करताना dy/dx याप्रमाणे ही आपण डेरिव्हेटिव्ह घेणार. परंतु इंटिग्रेशन मध्ये काय आहे हा फंक्शन याप्रमाणे आहे x³ + x² - x+1. म्हणजे याचं इंटिग्रेशन म्हणजे एवढ्या व्हॅल्यूसाठी आपण आय घेणार. म्हणजे या फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे आपल्याला. या फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे आपल्याला बरोबर आहे. इंटू dx येथे एवढी व्हॅल्यू म्हणजे आपण आय कन्सिडर करणार. म्हणजे या फंक्शनचं इंटिग्रेशन निघत आहे. लेट आय इक्वल टू हा दिलेला प्रॉब्लेम इंटिग्रेशन x³ + x² - x+1 विथ रिस्पेक्ट टू x आहे इंटू dx. आता इक्वल टू हा फॉर्म्युला अप्लाय करणार प्रत्येक ठिकाणी आणि प्लस मायनस इंटिग्रेशन असं आपण प्रत्येकाला अप्लाय करणार. इरेज केलेला आहे फॉर्म्युला मी येथे लिहून घेतो. इंटिग्रेशन x⁴n इंटू dx इक्वल टू x⁴n चं इंटिग्रेशन काय येत आहे x चा पॉवर 1 ने प्लस करणार आणि प्लस झालेला पॉवर आपण खाली घेणार याप्रमाणे आणि येथे प्लस सी. आता सपोज x ला पॉवर 5 असेल आणि इंटू dx हे इंटिग्रेशन काय मिळेल आपल्याला. हे पॉवर प्लस करणार आपण 5 + 1 आणि 5 + 1 याप्रमाणे. हा जो पॉवर आहे तो खाली येईल पुन्हा आणि प्लस सी म्हणजे काय होईल x चा पॉवर 6/6 प्लस सी. याचं इंटिग्रेशन हे आहे. त्याप्रमाणे आता इथे काय होईल प्रत्येकाला आपण सेपरेट करू इंटिग्रेशन. प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे. सुरुवातीचे प्रॉब्लेम असल्यामुळे आपण प्रत्येक स्टेप लिहिणार आहोत. इंटिग्रेशन हे साइन आणि dx येथे प्लस साइन हे साइन आणि x² आणि इंटू dx हे मायनस इंटिग्रेशन हे साइन मायनस हा x आणि इंटू dx आणि प्लस इंटिग्रेशन 1 आणि इंटू dx याप्रमाणे. x³ पॉवर 3 आहे म्हणजे काय होईल हा पॉवर +1 होईल 3 + 1 आणि तो पॉवर खाली येईल बरोबर आहे. येथे प्लस सी लिहिणार का आपण. येथे +C1 +C2 +C3 +C4 येथे आपण इंटिग्रेशन घेतल्यानंतर एक कॉन्स्टंट मिळेल आपल्याला. येथे मिळेल येथे मिळेल येथे पण मिळेल. म्हणजे सर्व कॉन्स्टंटची जरी आपण ॲडिशन केली तरी तो आपल्याला काय मिळेल कॉन्स्टंट मिळणार आहे बरोबर आहे. म्हणजे येथे सी असं न लिहिता सर्व इंटिग्रेशन घेतल्यानंतर एकच सी लिहायचं आहे आपल्याला. आत्ताच आपण सी नाही लिहिणार. +C1 +C2 +C3 असं लिहिलं तरी चालेल आणि सगळ्यात शेवटी एकच सी लिहा किंवा असं डायरेक्ट लिहा. x³ याचं इंटिग्रेशन याप्रमाणे प्लस याचं इंटिग्रेशन पॉवर 1 ने प्लस होईल म्हणजे 2 + 1 आणि तो पॉवर खाली येईल बरोबर आहे. मायनस इंटिग्रेशन x ला पॉवर येथे 1 आहे म्हणजे काय होईल 1 + 1 आणि आपण येथे 1 + 1 बरोबर आहे आणि प्लस इंटिग्रेशन 1 dx. इंटिग्रेशन 1 dx इंटिग्रेशन 1 इंटू dx असेल. याचाच अर्थ काय होतो हा 1 इथे नसला तरी चालेल म्हणजे नाही लिहिला तरी चालेल. आपण इंटिग्रेशन dx इंटिग्रेशन आणि dx 1चं इंटिग्रेशन म्हणजे काय येईल ddx काय येते x ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 येते बरोबर आहे. म्हणजे 1चं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू x काय x म्हणजे इंटिग्रेशन 1 dx याची व्हॅल्यू काय आहे x आहे x
सर्व आपण इंटिग्रेशन घेतलेले आहेत. एक प्लस सी लिहून टाका, प्लस सी. आता हे सिम्प्लिफाय करू थोडं आपण. एक्सचा पॉवर 4 होईल अपॉन 4, हे प्लस एक्सचा पॉवर 3 अपॉन 3 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस एक्स आणि प्लस सी. या फंक्शनचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स हे येत आहे. देअरफॉर आय इक्वल टू, आय म्हणजे काय, एवढी व्हॅल्यू, बरोबर आहे. याचं इंटिग्रेशन हे येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड सब क्वेश्चन, इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे याचं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. याप्रमाणे सोल्युशन लेट आय इक्वल टू, म्हणजे ही व्हॅल्यू एवढी आपल्याला काढायची आहे. लेट ती व्हॅल्यू म्हणजे आपण आय घेऊ. आय इक्वल टू इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर 1 मायनस 2 अपॉन एक्स, येथे स्क्वेअर येथे डी एक्स इक्वल टू. आधी आपण काय करू, या ब्रॅकेटला एक्सपांड करू आपण. म्हणजे इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर ए मायनस बी होल स्क्वेअर, ए मायनस बी याचा होल स्क्वेअर याप्रमाणे आहे. तर फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ए बी आणि प्लस बी स्क्वेअर, हा फॉर्म्युला इथे अप्लाय करू आपण. ए स्क्वेअर म्हणजे 1 स्क्वेअर होईल, 1 येईल, बरोबर आहे. मायनस 2 टाइम्स ए बी, ए म्हणजे 1 आणि बी म्हणजे 2 अपॉन एक्स, आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे या टर्मचा स्क्वेअर म्हणजे काय होईल 4 अपॉन एक्स स्क्वेअर, बरोबर आहे. हा ब्रॅकेट क्लोज आणि इंटू डी एक्स. इथे मल्टिप्लिकेशन आहे. आपण मल्टिप्लिकेशनचा रूल पाहिलेला आहे का आतापर्यंत? नाही पाहिला. येथे आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे या ब्रॅकेटला एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करू आपण. म्हणजे काय होईल इंटिग्रेशन, हे साईन असंच राहणार आहे. एक्स स्क्वेअरने आपण मल्टिप्लाय करू या ब्रॅकेटला. एक्स स्क्वेअर होईल मायनस हे 2 आणि 2 यांचा मल्टिप्लिकेशन आहे ते 4 होतील, 4, बरोबर आहे. येथे एक्स येईल, हा एक्स, परंतु एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यामुळे हा काय होईल, हा एक्स कॅन्सल होईल, येथे एक्स फक्त राहील, बरोबर आहे. म्हणजे येथे 4x होईल. सर्व कॅल्क्युलेशन एक्स स्क्वेअरने एवढ्या टर्मला आपण मल्टिप्लाय केलं तर येथे फक्त 4x होईल. आणि हे प्लस एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय केल्यामुळे हा एक्स स्क्वेअर कॅन्सल होईल, इथे फक्त 4 राहतील, बरोबर आहे. इथे ब्रॅकेट करू आपण, कारण प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला. इंटू डी एक्स याप्रमाणे. आता प्रत्येकाचं इंटिग्रेशन घेऊ आपण. म्हणजे इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस हा 4 आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला तरी चालतो, कारण कॉन्स्टंट आहे, हा कॉन्स्टंट आहे. हा जो एक्स व्हेरिएबल आहे त्याबरोबर हा कॉन्स्टंट आहे, कोएफिशियंट आहे, बरोबर आहे. तो बाहेर घेतला तरी चालतो आपण इंटिग्रेशनचा, म्हणजे फक्त एक्सचं इंटिग्रेशन. आणि प्लस हा 4 आहे, म्हणजे 4 आधी घेतला तरी चालतो आपण कॉन्स्टंट, आणि फक्त काय राहील इंटिग्रेशन डी एक्स. आणि इंटिग्रेशन डी एक्स याची व्हॅल्यू काय येते, फक्त एक्स. इंटिग्रेशन येथे 1 असेल किंवा नसेल, आणि इंटिग्रेशन डी एक्स याप्रमाणे कंडिशन असेल तर त्याची व्हॅल्यू काय येते, फक्त एक्स प्लस सी याप्रमाणे. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल, म्हणजे काय राहील, फक्त एक्स राहील, बरोबर आहे. याप्रमाणे हा 4 इंटिग्रेशन डी एक्स. फॉर्म्युला कसा आहे, इंटिग्रेशन एक्स रेस टू एन इंटू डी एक्स, म्हणजे पॉवर 1 ने प्लस करणार आपण 1n+1, आणि इथे जो प्लस झालेला पॉवर आहे तो खाली येईल याप्रमाणे. म्हणजे एक्सचा पॉवर 2 + 1 होईल, म्हणजे 3 आणि अपॉन 3, बरोबर आहे. मायनस हे 4, एक्सचं इंटिग्रेशन एक्सला पॉवर +1 होईल, 1 + 1 2 होतील, आणि वाढलेला पॉवर खाली येईल, आणि प्लस हे 4 इंटिग्रेशन डी एक्स म्हणजे काय, फक्त एक्स. इंटिग्रेशन 1 डी एक्स म्हणजे एक्स. आता काय करता येईल आपल्याला, हे कॅल्क्युलेशन करता येईल. 2 ने हे 4 कॅन्सल करू आपण. इंटिग्रेशन घेतल्यानंतर एकच सी ॲड करा, सर्वासाठी एकच सी, बरोबर आहे. इक्वल टू x³ अपॉन 3 मायनस हे 2x² होतील,
हे 2ने कॅन्सल होतील 4 म्हणजे 2x² राहतील 2x² प्लस 4x आणि प्लस c याप्रमाणे इंटिग्रेशन येणार आहे. आयची व्हॅल्यू ही मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन. थर्ड सब क्वेश्चन सोल्युशन. येथे सेक स्क्वेअर एक्स आहे. आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहिलेलं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. tan x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे सेक स्क्वेअर एक्स. बरोबर आहे. tan x ची डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स आहे म्हणजे सेक स्क्वेअर एक्स चं इंटिग्रेशन काय होईल tan x होईल. बरोबर आहे. tan x प्लस c याप्रमाणे म्हणजे इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स इंटू dx काय येईल tan x प्लस c. आता इथे याचे इंटिग्रेशन काढता येईल आपल्याला. इथे 1/x आहे. बरोबर आहे. 1/x म्हणजे आपण हे पाहिलेलं आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. log x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/x. बरोबर आहे. म्हणजे 1/x याचं इंटिग्रेशन काय होईल log x होईल. पहा इंटिग्रेशन ही डेरिव्हेटिव्हची रिव्हर्स प्रोसेस आहे. आपल्याला जर डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ असतील तर इंटिग्रेशनचे लगेच पाठ होतील. 1/x म्हणजे log x त्याचं इंटिग्रेशन होईल. बरोबर आहे. याचं इंटिग्रेशन हे येईल. याची डेरिव्हेटिव्ह ही आहे परंतु याचं इंटिग्रेशन हे आहे आणि याचा आपण पॉवर काय करणार थोडं अरेंजमेंट करू आपण इथे. पहा सोल्युशन लेट I इक्वल टू हा दिलेला प्रॉब्लेम 3 सेक स्क्वेअर एक्स. पहा इथे मोठा ब्रॅकेट करू आपण कारण सर्वांचं इंटिग्रेशन आहे 4/x प्लस 1/x याप्रमाणे आणि इंटू dx विथ रिस्पेक्ट टू x आहे. बरोबर आहे. इक्वल टू हे 3 प्रत्येकाला इंटिग्रेशन अप्लाय करू आधी नंतर इंटिग्रेशन घेऊ आपण. 3 हा कॉन्स्टंट आहे बाहेर घेऊ इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स इंटू dx असं लिहा मायनस हे 4 बाहेर येतील इंटिग्रेशन कारण कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. आणि इंटिग्रेशन ऑफ 1/x इंटू dx हे प्लस एक्सचा पॉवर किती आहे टोटल हा कारण डिव्हिजनमध्ये आहे x आणि इंटू √x आहे. हा पॉवर 1 आहे. बरोबर आहे. बेस सेम आहे म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे आणि हा पॉवर किती आहे पॉवर रूट आहे म्हणजे पॉवर हाफ आहे. बेस सेम असेल तर पॉवरची ॲडिशन होते म्हणजे एक्सचा पॉवर टोटल काय होईल 1 प्लस हाफ म्हणजे 3/2. हा टोटल याचा अर्थ काय होतो एक्सला पॉवर किती आहे 3/2 म्हणजे आपण असं लिहू शकतो. परंतु तो कसा आहे डिव्हिजनमध्ये आहे. हा डिव्हिजनमध्ये आहे म्हणजे इथे काय होईल 1/xचा पॉवर 3/2 म्हणजे हा पॉवर जर आपण वर आणला तर पॉवर मायनस होईल. बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो इंटिग्रेशन एक्सचा पॉवर -3/2 डिनोमिनेटरमध्ये आहे. जर आपण हा पॉवर न्यूमिनेटरमध्ये आणला तर पॉवर निगेटिव्ह होईल. प्लस असेल तर मायनस होईल मायनस असेल तर प्लस होईल याप्रमाणे इंटू dx आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ हे 7 कॉन्स्टंट आहे. 7 असेल तर 7x इंटिग्रेशन 5 असतील तर 5x इंटिग्रेशन याप्रमाणे हे 7 आणि येथे काय राहील इंटिग्रेशन dx -7चं इंटिग्रेशन याचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे आपल्याला इंटू dx. आता इथे x नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे असं लिहू शकतो आपण 7 आणि xचा पॉवर 0 हा 7 इंटिग्रेशनच्या बाहेर येईल आणि एक्सचा पॉवर काय होईल 0 + 1 म्हणजे 1 आणि येथे पॉवर 1 येईल म्हणजे याचं इंटिग्रेशन काय होईल फक्त 7x होईल. बरोबर आहे. 7x म्हणजे एखादा कॉन्स्टंट असेल 3 त्याचं इंटिग्रेशन काय लिहिणार आपण 3x. लक्षात राहण्यासाठी इंटिग्रेशन आणि कॉन्स्टंट असेल इंटिग्रेशन आणि ही डी म्हणजे डेरिव्हेटिव्ह कॅन्सल काय राहील फक्त 3 × x याप्रमाणे ते लक्षात राहण्यासाठी इक्वल टू 3 सेक स्क्वेअर एक्स याचं इंटिग्रेशन काय येईल tan x. नंतर आपण c ॲड करू एकच c ॲड करू tan x. बरोबर आहे. हे इंटिग्रेशन घेतलं आपण हे मायनस साईन 4 1/x त्याचं इंटिग्रेशन
लॉग एक्स येईल, लॉग एक्स बरोबर आहे. हे इंटिग्रेशन घेतलं आपण, हा प्लस एक्सला पॉवर -3/2 आहे. आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे, जो एक्सला पॉवर आहे -3/2 यामध्ये 1 ॲड करणार आणि तो पॉवर आपण खाली पण लिहिणार याप्रमाणे, आणि प्लस 7 इंटिग्रेशन 1 dx म्हणजे x 7x बरोबर आहे. आणि एकच कॉन्स्टंट c लिहिणार आपण, सर्वासाठी एकच कॉन्स्टंट इक्वल टू, कारण कॉन्स्टंट प्रत्येक वेळी आपल्याला येथे C1 C2 C3 याप्रमाणे मिळतील. सर्वांची ॲडिशन जरी केली तर एक कॉन्स्टंट असेल ती व्हॅल्यू, त्यामुळे प्रत्येक वेळी C1 C2 C3 असं न लिहिता एकच C आपण ॲड करणार. 3 tan x बरोबर आहे -4 log x आणि प्लस एक्सला पॉवर किती होईल, हा -3/2 आणि प्लस 1 आहे, येथे क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, -3 + 2/2 म्हणजे हे काय होतील -12. हा पॉवर ही ॲडिशन होईल -12 म्हणजे एक्सचा पॉवर -12 होईल, -1/2 बरोबर आहे. सेम व्हॅल्यू आहे म्हणजे इथे काय होईल -1/2. डिव्हिजनमध्ये -1/2 आहेत आणि प्लस 7x आणि प्लस c इक्वल टू 3 tan x -4 log x. एक्सचा पॉवर -12 आहे, पॉवर -12 हे -1/2 आहेत. हे मायनस साईन येथे लिहिणार आपण, मायनस प्लस मायनस होईल. आता हे मायनस होईल, मायनस प्लस मायनस, हे 2 येथे डिव्हिजनमध्ये आहेत म्हणजे येथे वर येतील, हे 2 होतील बरोबर आहे. आणि हा जो एक्सला पॉवर -12 आहे, एक्सचा पॉवर हाफ याचा अर्थ काय होतो √x बरोबर आहे. परंतु पॉवर येथे -12 आहे. एक्सचा पॉवर -12 जर आपण डिनोमिनेटरमध्ये आणले तर एक्सचा पॉवर +12 होईल बरोबर आहे. म्हणजे असं लिहू शकतो आपण एक्सचा पॉवर +12 म्हणजेच √x बरोबर आहे. ही टर्म एवढी खाली आणली आपण, असं होईल. आणि हे मायनस साईन प्लस मायनस मायनस होईल, हे 2 1/2 म्हणजे येथे येतील आता मल्टिप्लिकेशनमध्ये, आणि प्लस 7x आणि प्लस c याप्रमाणे हे येणार आहे इंटिग्रेशन. हे रफ वर्क आहे, हे इरेज करू आपण. इथे साईन मायनस आहे म्हणजे हे साईन मायनस असेल आणि हे साईन मायनस होईल, हे साईन मायनस होईल, कारण मायनस आहे ते आपण चुकीनं प्लस लिहिलं होतं, तर हे पण साईन मायनस होईल. नेक्स्ट क्वेश्चन, 4th सब क्वेश्चन सोल्युशन. किती सोपा प्रॉब्लेम आहे. लेट i इक्वल टू i म्हणजे याचं इंटिग्रेशन, इथे इंटिग्रेशन हा सिम्बॉल 2x³ इथे ब्रॅकेट करू आपण, कारण प्रत्येक टर्मचं इंटिग्रेशन घ्यायचं आहे आपल्याला, प्लस 3/x. इथे 1/x आहे बरोबर आहे. इथे 1/x आहे म्हणजे इंटिग्रेशन log x येईल, प्लस 4/xला पॉवर 5 आहे विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे dx. ही व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. प्रत्येकाला आपण इंटिग्रेशन अप्लाय करू. म्हणजे इंटिग्रेशन हे 2 कॉन्स्टंट आहे, हे म्हणजे कोएफिशियंट आहे तो बाहेर येईल, 2 इंटिग्रेशन x³ dx. हे मायनस साईन 5 कॉन्स्टंट इंटिग्रेशन x इंटू dx बरोबर आहे. हे प्लस हा 3 आणि इंटिग्रेशन 1/x होईल इंटू dx. हे प्लस 4 आणि इंटिग्रेशन 1/xला पॉवर 5 इंटू dx याप्रमाणे इक्वल टू. इंटिग्रेशन घेतल्यानंतर ज्यावेळी आपण c लिहिणार आहोत त्यावेळी हा सिम्बॉल येणार नाही, कारण इंटिग्रेशन घेतलेलं आहे आपण. इंटिग्रेशन घेतल्यानंतर c ॲड करायचा आहे, आत्ताच c ॲड करायचा नाही. हे 2 xला पॉवर 3 आहे म्हणजे पॉवर 1ने प्लस होईल, म्हणजे xचा पॉवर किती होईल 4 होईल. 3 + 1 यामध्ये +1 करणार आणि जो इन्क्रीज झालेला पॉवर आहे तो आपण खाली पण लिहिणार बरोबर आहे. हे झालं इंटिग्रेशन. मायनस हे 5x, एक्सला पॉवर येथे 1 आहे म्हणजे 1 प्लस होईल,
एक्सला स्क्वेअर होईल आणि येथे पॉवर पुन्हा तोच येईल. बरोबर आहे. फॉर्म्युला कसा आहे, इंटिग्रेशन एक्स रेस टू एन इंटू डी एक्स असेल तर आपण काय करतो, एक्सचा पॉवर जो आहे त्यामध्ये +1 करतो आणि तो पॉवर खाली पण लिहितो. बरोबर आहे. याप्रमाणे हे +3 इंटिग्रेशन 1/x, कारण 1/x लॉग एक्सची डेरिव्हेटिव्ह आहे म्हणजे 1/xचं इंटिग्रेशन लॉग एक्स प्लस हे 4 पहा 1/xला आपण लॉग एक्स लिहू शकतो. बरोबर आहे. परंतु 1/xचा पॉवर 5 आहे, येथे पॉवर 1 आहे परंतु येथे पॉवर 5 आहे. हा पॉवर आपण वर आणू म्हणजे काय होईल, एक्सचा पॉवर असं लिहिता येईल आपल्याला, इंटिग्रेशन एक्सचा पॉवर काय होईल -5 होईल dx. बरोबर आहे. पहा हे सर्व इंटिग्रेशन घेतलेले आहेत आपण, परंतु याचं इंटिग्रेशन घ्यायचं राहिलेलं आहे. बरोबर आहे. पहा एक्सचा पॉवर -5, याचं इंटिग्रेशन काय होईल, यामध्ये प्लस होईल +1, पॉवरमध्ये +1 करणार आणि तोच पॉवर आपण खाली पण लिहिणार म्हणजे काय होईल, एक्सचा पॉवर -4 होईल आणि अपॉन -4. बरोबर आहे. म्हणजे आपण असं न लिहिता आता डायरेक्ट लिहू इथे आपण हे 4 आणि याचं इंटिग्रेशन काय होईल, एक्सचा पॉवर -4/4. बरोबर आहे. बस सर्व इंटिग्रेशन घेतलेले आहेत आपण. +c हा पॉवर वर जाईल तर एक्सचा पॉवर -5 होईल, परंतु इंटिग्रेशन घेतल्यानंतर +1 होईल आणि याप्रमाणे इक्वल टू हे 2ने हे 4 कॅन्सल करता येईल आपल्याला म्हणजे एक्सचा पॉवर 4/2 होईल. बरोबर आहे. या 2ने हे 4 कॅन्सल करता येतील, येथे 2 होईल, हे -5/2 एक्स स्क्वेअर. बरोबर आहे. प्लस 3 log x, हे 4 आणि हे 4 कॅन्सल होतील, सॉरी हे -4 आहे. बरोबर आहे. पॉवर -4 आहे, 4 कॅन्सल होतील म्हणजे इथे मायनस साईन राहील, हे मायनस आणि हे प्लस म्हणजे हे मायनस साईन होईल. एक्सचा पॉवर -4 आहे, जर पॉवर आपण हा डिनोमिनेटरमध्ये आणला तर पॉवर प्लस होईल म्हणजे 1/xचा पॉवर 4. याप्रमाणे हे मायनस साईन येथे आलेलं आहे. बरोबर आहे. हे मायनस आणि हे प्लस म्हणजे मायनस, हा पॉवर आपण पॉझिटिव्ह घेतला तर ही टर्म येथे येणार आहे डिनोमिनेटरमध्ये आणि +c. याप्रमाणे याप्रमाणे इंटिग्रेशन येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सब क्वेश्चन 5th सोल्यूशन. लेट I इक्वल टू इंटिग्रेशन 3x³ -2x +5. येथे x √x आहे इंटू dx. पहा x √x डिव्हिजनमध्ये आहे, आपल्याला टोटल एक्सचा पॉवर काय होईल, आपण मागच्याच प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे. x √x म्हणजे काय, हा 1 पॉवर आणि हा हाफ म्हणजे एक्सचा पॉवर 3/2. बरोबर आहे. परंतु हे डिव्हिजनमध्ये आहेत, जर हे न्यूमरेटरमध्ये आणले आपण तर एक्सचा पॉवर काय होईल -3/2. बरोबर आहे. असं लिहू शकतो आपण इंटिग्रेशन, याचा अर्थ हे डिव्हिजनमध्ये आहेत म्हणजे काय, एक्सचा पॉवर 3/2 आहे परंतु डिनोमिनेटरमध्ये आहेत. जर न्यूमरेटरमध्ये आणली ही टर्म आपण तर पॉवर मायनस होईल, जो पॉवर प्लस आहे 3/2. आता हा पॉवर काय होईल, एक्सचा पॉवर -3/2 होईल. आता हे लिहिण्याची गरज नाही आपल्याला. बरोबर आहे. याचा अर्थ हा होतो. आणि आता हे 3x³ -2x या 3 टर्मला हा मल्टिप्लिकेशन होईल याने +5 आणि इंटू dx. याप्रमाणे. बरोबर आहे. आता आपण काय करू, मागच्या प्रॉब्लेममध्ये पाहिलेलं आहे आपण, हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू, या टर्मने हा ब्रॅकेट मल्टिप्लाय करू. बेस सेम आहे, पॉवरची ॲडिशन होईल. एक्सला पॉवर -3/2 आहे आणि येथे एक्सला पॉवर 3 आहे. बेस सेम आहे एक्स आणि एक्स, तर पॉवरची काय होईल, बेस सेम असेल, येथे मल्टिप्लिकेशन आहे तर पॉवरची ॲडिशन होईल. हा एक्सला पॉवर किती आहे -3/2 आणि मल्टिप्लाय करायचं आपल्याला, एक्सला पॉवर 3 आहे, बेस सेम आहे, पॉवरची ॲडिशन होईल म्हणजे -3/2 + 3. बरोबर आहे.
हा एकच पॉवर बेस घेणार आपण याप्रमाणे, म्हणजे एक्सचा पॉवर एवढा होईल टोटल. काय होईल हे कॅल्क्युलेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन -3 + 6 होतील अपॉन 2. 6 - 3 म्हणजे 3/2, म्हणजे एक्सला पॉवर किती येईल 3/2. एक्सचा पॉवर 3/2 येईल. बरोबर आहे. हे पूर्ण कॅल्क्युलेशन म्हणजे इंटिग्रेशन. आता काय करतो पहा, हे 3 ॲज इट इज. एक्सचा पॉवर काय होईल 3/2. आता हे लिहिण्याची गरज नाही, हे पण लिहिण्याची गरज नाही. हा 3 ॲज इट इज. पॉवरची आपण ॲडिशन घेतलेली आहे. हे मायनस हे 2 ॲज इट इज. येथे एक्सला पॉवर हा आहे आणि येथे एक्सला पॉवर काहीच नाही म्हणजे 1 आहे. बरोबर आहे. म्हणजे -3/2 यामध्ये +1 हा पॉवर ॲड करणार, म्हणजे टोटल एक्सचा पॉवर काय लिहिणार आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन -3 + 2/2. -3 + 2 म्हणजे -1/2, म्हणजे एक्सचा पॉवर काय येईल -1/2. बरोबर आहे. हे 2 ॲज इट इज प्लस 5ने मल्टिप्लाय करू. 5 येथे एक्स नाही आहे म्हणजे हा कॉन्स्टंट होईल आणि याने मल्टिप्लाय करू. एक्सचा पॉवर -3/2 इंटू dx. बरोबर आहे. अजून आपण इंटिग्रेशन घेतलेलं नाही आहे, फक्त पॉवर कन्वर्ट केलेली आहे आपण. आता इंटिग्रेशन घेऊ शकतो आपण प्रत्येकाचं इंटिग्रेशन, या टर्मचं किंवा असं एका स्टेपमध्ये लिहा तुम्ही. हा 3 बाहेर घेऊ शकता. इंटिग्रेशन एक्सचा पॉवर 3/2 इंटू dx. बरोबर आहे. हे मायनस हे 2 बाहेर येतील, कॉन्स्टंट आहे. एक्सचा पॉवर -½ इंटू dx प्लस 5 इंटिग्रेशन एक्सचा पॉवर -3/2 इंटू dx. पहा किती सिम्पल झालेलं आहे. आता सॉल्व करू. इंटिग्रेशन घ्यायचं आहे. पॉवर 3/2 आहे. याचं इंटिग्रेशन घेताना पॉवर +1 करणार आणि तो पॉवर खाली पण घेणार आपण, म्हणजे 3 ॲज इट इज. याचा पॉवर +1 3/2. 3/2 म्हणजे दीडमध्ये 1 प्लस केला आपण तर 2.5 होतील. 2.5 म्हणजे काय 5/2 किंवा 3/2 यामध्ये +1 केला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 + 2/2. बरोबर आहे. 5/2 म्हणजे एक्सचा पॉवर काय लिहिणार आपण 5/2. एक्सचा पॉवर 5/2 आणि अपॉन हाच पॉवर खाली पण येईल. बरोबर आहे. मायनस हे 2 एक्सचा पॉवर -½ त्यामध्ये +1 केला तर एक्सचा पॉवर +½ होईल आणि हा पॉवर खाली पण येईल. बरोबर आहे. आणि प्लस 5 एक्सचा पॉवर -3/2 त्यामध्ये +1 केला आपण तर काय होईल -3/2 त्यामध्ये +1 केला क्रॉस मल्टिप्लिकेशन -3 + 2/2 म्हणजे -1/2 होतील. म्हणजे पॉवर काय होईल -½ एक्सचा पॉवर -½ होईल आणि तो पॉवर खाली येईल -1/2 आणि +c. बरोबर आहे. आता आपण थोडं व्यवस्थित लिहून घेऊ. हे 2 आणि हे 3 यांचा मल्टिप्लिकेशन होईल. 2 × 3 6 होतील. बरोबर आहे. या 2चा या 2 बरोबर मल्टिप्लिकेशन होईल, कारण हे अपॉनमध्ये हे अपॉन आहेत म्हणजे हे 2 वर येतील आता. बरोबर आहे. 4 होतील. हे 2 आणि 5 यांचा मल्टिप्लिकेशन होईल. या 2चा 5 बरोबर मल्टिप्लिकेशन होईल म्हणजे हे काय होतील 6/5 = 6/5. बरोबर आहे. 6/5 एक्सचा पॉवर 5/2. एक्सला पॉवर 5/2. 2 × 2 4 होतील म्हणजे -4 आणि एक्सला पॉवर ½ आहे. याचाच अर्थ √x लिहू शकतो आपण. एक्सचा पॉवर ½ म्हणजे √x. बरोबर आहे. आता हे मायनस साईन येथे लिहू शकतो आपण म्हणजे प्लस मायनस मायनस होईल. हे प्लस ऐवजी मायनस होईल आता, कारण इथे मायनस आहे. 2 आणि 5 यांचा मल्टिप्लिकेशन 10 होतील. 10 मल्टिप्लिकेशन 2 आणि 5चा मल्टिप्लिकेशन 10. पहा एक्सचा पॉवर -½ आहे. जर ही टर्म आपण डिनोमिनेटरमध्ये लिहिली तर एक्सचा पॉवर +½ होईल. एक्सचा पॉवर +½ म्हणजे काय होईल √x. म्हणजे एक्सला पॉवर -½ न्यूमेरेटरमध्ये न लिहिता आपण ती टर्म डिनोमिनेटरमध्ये लिहिणार आहोत. म्हणजे असं लिहिता येईल आपल्याला √x. बरोबर आहे. आणि +c
सर्व टर्म आपल्या रूट एक्समध्ये आहेत, रूटमध्ये आहेत. येथे पण आपल्याला रूटमध्ये कन्वर्ट करता येईल. 6/5 एक्स रूट एक्स असेल तर याचा अर्थ होतो एक्सचा पॉवर किती आहे 3/2. बरोबर आहे. हा 1 आणि हाफ 1 आणि हाफ म्हणजे 3/2. जर एक्स स्क्वेअर आणि रूट एक्स असेल तर त्याचा अर्थ काय होतो एक्सचा पॉवर 5/2. 2 आणि हाफ म्हणजे 5/2. बरोबर आहे. म्हणजे एक्सला पॉवर 5/2 असं न लिहिता आपण असंही लिहू शकतो एक्स स्क्वेअर रूट एक्स -4 रूट एक्स -10/√x आणि प्लस सी. हे येईल आपलं इंटिग्रेशन. हे आन्सर काढलं तरी चालेल, परंतु या 2 टर्म आपल्या रूट एक्समध्ये आल्या होत्या, त्यामुळे याला पण कन्वर्ट करता येईल आपल्याला. ते याप्रमाणे एक्स स्क्वेअर रूट एक्स. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.